कर्मात होईल मोठी वृद्धी, ओळखा भावनांची शक्ती. कर्क राशीच्या मंडळींनो, सगळ्यांची काळजी घेताना तुम्ही स्वतःसाठी कधी वेळ काढला आहे का? फेब्रुवारी 2026 हा महिना तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे. तुम्ही सगळ्यांसाठी जगलात, आता स्वतःसाठी कधी जगणार? आणि हो, घाबरू नका, हा महिना तुम्हाला कमकुवत नाही तर भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवायला येतोय. कर्क रास म्हणजे भावनांचा महासागर होय. नात्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांची रास म्हणून कर्क राशीची ओळख आहे. बाहेरून शांत, आतून प्रचंड शक्तिशाली. कर्क रास रडते ती कमजोर आहे म्हणून नाही, तर रडल्यानंतर उभी राहते आणि म्हणून ती बलवान आहे. ज्याला भावना समजतात तोच खरा नेता होतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या जातकांचं व्यक्तिमत्व अधिक संवेदनशील होईल, परंतु त्याच वेळी तुम्ही अजून निर्णय घेणारे देखील व्हाल. तुमच्या भावनांना शिस्तीची जोड दिली, मर्यादा आखून घेतल्या की तुम्ही यश प्राप्त कराल. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येकाला खुश आनंदी ठेवण्याचा हट्ट सोडून द्या, तर स्वतःला शांत ठेवण्याचा निर्णय घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता पैसे येतील, परंतु ते हातातून निष्ठूर देखील शकतात. म्हणून या काळात तुम्ही भावनिक खर्च टाळायला हवा. कुटुंबात आई वडील घर यांच्याशी तुमचं नातं घट्ट होईल. घरातील एखादी जबाबदारी तुमच्यावर वाढू शकते. तुमचे धनेश रविदेव सप्तम स्थानातून प्रवास करीत आहेत, त्यानंतर ते अष्टम स्थानात देखील जाणार आहेत. त्यांची ही स्थिती बघता भावना उचंबळून आल्यावर शब्द जपून वापरा. बोललेलं एक वाक्य नातं जोडू शकतं आणि तोडू देखील शकतं, ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला सप्तम या व्यवसायाच्या स्थानात विराजमान असून 3 फेब्रुवारी रोजी ते अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत. योग्य परिश्रम केलं की योग्य फळ हमखास मिळतात. कर्क जातक या महिन्यात पाण्याशी संबंधित ठिकाणी किंवा जन्मस्थानाजवळ प्रवास करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे प्रवास करणार आहात का, त्या दृष्टीने तुमचं नियोजन सुरू आहे का, तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरातील उत्तर पूर्व अर्थात ईशान्य दिशा स्वच्छ ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. जे जातक नवीन वाहन घेण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी महिन्यातील दुसरा पंधरवडा अधिक उत्तम राहील. आईचं आरोग्य भावना याकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवं. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण संतती प्रेम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे पंचमेश आहेत. सोबतच ते तुमच्या राशीसाठी राजयोगकारक देखील आहे. असे मंगळदेव या महिन्यात उच्चीचे आणि तुमच्या केंद्रस्थानात म्हणजे सप्तम स्थानात विराजमान आहेत. शिक्षणात किंवा अभ्यासात कदाचित लक्ष विचलित होऊ शकतं, परंतु तुम्ही जर एकाग्रता साध्य करू शकलात तर खूप मोठं यश प्राप्त होईल. संततीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास त्यांच्या प्रगतीची बातमी तुम्हाला प्राप्त होईल. प्रेमात भावनिक संवाद वाढवा, संशय टाळा. विवाह इच्छुक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता एखादा जुना प्रस्ताव पुन्हा येऊ शकतो.
अशा वेळी भावनिक निर्णय टाळून तुम्ही बुद्धीने निर्णय घ्या. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ सौख्य वाढवणारा आहे. मात्र जोडीदाराला समजून घ्या. मीच बरोबर, हा हट्ट सोडा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता पोटाच्या संदर्भातील काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. आहार आणि झोप याकडे लक्ष द्या. घेतलेल्या कर्जाच्या तणावामुळे झोपमोड होऊ शकते, त्या संदर्भात देखील काळजी घ्या. शत्रू शांत राहतील, परंतु कुठेतरी ईर्ष्या त्यांच्या मनात असेल. आता कर्क जातकांसाठी एक प्रश्न आहे की सध्या तुम्हाला कशाची चिंता आहे? सध्या कोणत्या चिंतेने तुमचं मन ग्रासलेलं आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या 6ष्ठ स्थानात म्हणजे नोकरीच्या स्थानात गुरुदेवांची रास येते. त्यानुसार नोकरीमध्ये अनेक प्रवास होणं, अस्थैर्य वाटणं, काही खर्च होणं यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या. व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने तुम्ही भावनिक निर्णय घेणं टाळलं पाहिजे. व्यवसायात कोणताही निर्णय घेताना व्यावहारिकतेचा विचार करा. तुमची मान प्रतिष्ठा वाढणार आहे. चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे अभिमन्यूला माहीत होतं, परंतु त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत नव्हता. कर्क राशीला भावनांमध्ये शिरता येतं, मात्र त्यातून बाहेर यायचं कधी ते माहीत नसतं. त्यामुळे कर्क जातकांनी भावनांमध्ये अडकू नये, तर भावनांना समजून त्याचा वापर करून घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला एकाकीपणा जाणवू शकतो, मात्र आध्यात्मिक समाधान वाढणार आहे. जुनी आठवण जुन्या भेटी आठवेल. कर्क राशीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक छोटासा प्रश्न आहे. तुमचं मन अजूनही कुठे अडकलेलं आहे का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने कर्क जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या राशीसाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव या काळात उच्चीचे आहे, ज्याला अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो. याशिवाय तुमच्या भाग्यस्थानात शनिदेव विराजमान असून सप्तम स्थानातून अनेक ग्रह गोचर करीत आहेत, जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे. त्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती देखील या काळात उच्चीचे आहे. मात्र या काळात तुम्ही अतिभावनात्मक होणं टाळलं पाहिजे. भावनांच्या सीमारेखा आखा. स्वतःला अधिक प्राधान्य द्या. स्वतःच्या कर्माकडे देखील पूर्ण लक्ष द्या. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. एक नदी सर्वांना पाणी देते, परंतु तिने काठ आखला पाहिजे, नाहीतर पूर येतो. यानुसार कर्क राशीने दयाळू स्वभाव ठेवावा, संवेदनशीलता जपावी, परंतु स्वतःचा काठ विसरू नये. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी हा महिना लाभासह इच्छापूर्तीचा देखील म्हणता येईल. कारण या काळात लाभासह तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. म्हणून तशी संधी चालून आल्यास तिचं सोनं करायला हवं. व्यय व परदेश गमन या दृष्टीने कर्क राशीसाठी हा महिना थोडा खर्चाचा म्हणता येईल. विशेषतः हॉस्पिटलसाठी, कुटुंबासाठी तुमचा खर्च होण्याची शक्यता आहे, जो आवश्यक देखील असेल. म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. कर्क राशीच्या मंडळींनो, तुमचं हृदयच तुमचं शस्त्र आहे. त्याला योग्य दिशा दिली तर ते तुमचं भाग्य बनेल. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. इथे केवळ भविष्य सांगितलं जात नाही, तर आयुष्याला दिशा देखील दिली जाते. महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात कर्क जातकांसाठी 2, 12 आणि 21 हे दिवस शुभ आहेत. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 9, 19 आणि 27 हे दिवस अशुभ आहे.
संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने आपल्या ग्रंथांमध्ये थेट प्रभाव करणारे उपाय दिलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्या दृष्टीने रामायण सर्वांनाच माहिती आहे. याच रामायणामधून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. कर्क राशीच्या दृष्टीने भावना, करुणा, मातृत्व ही तुमची बलस्थानं आहे. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी की परहित सरिस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अधमाई. सोप्या भाषेत परोपकारासारखा दुसरा धर्म नाही. उपायांच्या दृष्टीने तुम्ही दर सोमवारी गरजूंना अन्नदान करायला हवं. घरात राम प्रतिमा ठेवा, भावनांवर नियंत्रण ठेवा. दर सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा. यामुळे कौटुंबिक भावनिक स्थैर्य राखलं जाऊन तणाव कमी होईल. ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कर्क राशीच्या जातकांसाठी महोगणी ब्रेसलेट उपयुक्त आहे. ते घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ते ऑनलाईन तुम्ही मागवू शकतात. राशी वेगवेगळी असू शकते, परंतु रामनाम सगळ्यांसाठी समान आहे. रामनाम कधीच बदलत नाही, म्हणून सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्रीरामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो, ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा उपाय आहे. कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपण्याच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. अशा पद्धतीने फेब्रुवारी 2026 महिना कर्क जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.